हे काय स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये. तर आजपासून मी माझी ब्लॉगिंग जर्नी स्टार्ट करतो. तर नमस्कार सर्व, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर काही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय कारण की त्याला सटक ना कारण की फक्त गरबाचे ब्लॉग टाकले, त्याच्यानंतर काय ब्लॉग बनवायला टाइम भेटला नाही. त्यामुळे आज टाइम भेटलाय म्हणून आपण इंस्टाला डेली ऑनलाईन असतोच आणि व्हिडिओज पण डेली टाकतो इंस्टाला, आणि यूट्यूबला काय टाकायला भेटत नाही टाइम. त्यासाठी आज आपल्याला टाइम भेटला म्हणून आपण चाललेलो आहोत आज मित्रांसोबत डहाणू 20ला. तर चला जाऊया मस्तपैकी, कारण डहाणूला तर गेलो आहे पण डहाणू 20ला कधी गेलो नाही. त्यामुळे चला काय सिग्नल, पालघरचे सिग्नल म्हणजे थांबायला लागतो. गाडी थांबलेला तिकडे व्हाईट तर आहे, काही व्हाईट तर आहे, भैयागरामध्ये व्हाईट तर आहे. तुझं मामूनी पकडला तर काय साहेब सोडा, साहेब सोडा. पण हे करून काय नव्हतं रे भाई. शेवटी हुसेनला उतरला पण हुसेन पण आहे विसरला. गाईज फायनली आपण स्टेशनला पोहोचलो तर आहेत, बघू शकतो. इकडे दोघं बसलेले आहेत हुसेन आणि आता इकडे सीन दिला. हुसेनचे मोबाईल घेऊन ते पोहोचले पण तिकडे. आम्ही जरा कामात होतो त्यासाठी आम्हाला लेट झाला. आता 12:20ची ट्रेन आम्ही पकडून निघून जाऊ इकडनं. आता बघूया आता ट्रेन येते कधी आणि मग निघतो कधी. गाईज फायनली ट्रेनमध्ये बसले आहेत, बघू शकतात. आणि अशी ट्रेन बसल्यात ना आम्ही, काय रिक्स आहे ना आपल्याकडे, तिकीट नाही काय नाही मिळत तरी आम्ही बसले. पकडला तर पकडला. आणि कोणती ट्रेन आहे ती लोकल नाही मिळत का? लोकल नाही मिळत, डायरेक्ट स्लीपर, डायरेक्ट डहाणूला थांबणार होतं. बघू शकतात ट्रेनवर बसले. आज काही गर्दी नाही मिळत, आता डहाणू नंतर एखादा गर्दी येतील. आणि आपला गाणीज आणि एक आपल्या भाऊनी कमेंट केली होती की रुद्राचा मोबाईल कोणता आहे ते आणि माझी कमेंट तुझ्या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये घे की बघा ही तुझी कमेंट आणि तुला दाखवते रुद्राचा मोबाईल. तुझं मोबाईलचं नाव आहे तुझ्या? Oppo F17. साधा फोन आहे रे, साधा फोन. गाईज फायनली बोईसरला ट्रेन थांबलेला बघू शकता. इकडे हुसेन माई बसलाय, रुद्र बसलेला आहे. बोईसरला ट्रेन थांबलाय आणि माहित पडला त्याच्यामध्ये TC घुसला. रिसिप्ट वगैरह कुछ दोगे आप? टूरिस्ट के लिए एटलीस्ट 250 प्लस फेयर, एटलीस्ट एक का बनाएंगे तो ये तो मैं तुमको तर मित्रांनो आपल्याला एक काका भेटले, तुम्ही बघू शकता. काका हे मोबाईलचे स्टँड विकत आहेत. जर तुम्ही बोईसर ते डहाणू साईडला जर प्रवास करत असतील तर ह्या काकांना नक्की व्हिजिट करा आणि काकाकडून मोबाईलचे स्टँड होलसेलमध्ये. तर तुमचा डेलीचा रिव्हेन्यू वगैरे कसा आहे? 400-500 रुपये निघून जातात. लोक 12 तास काम करतात कंपनीमध्ये, त्यांना 400 पैसे भेटतात. कंपनीमध्ये कसं असतं, आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. तिथे आपलं स्वतःचं असतं, जेव्हा मग या तेव्हा जा तेव्हा गाईज फायनली पोहोचलो आपण डहाणू स्टेशनला. आता मित्रांजवळ जायचं आहे. मित्र इकडे थांबलेत, आकाश वगैरे सगळे, जुगो वगैरे सर्व आहेत. आणि आम्हाला तिघे जण सोडून पळालेले. साले एवढे फालतू मित्र आहेत ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. फालतू आहे गाईज. कसा सीन माहिती आहे का? सीन कसा माहिती आहे का? मुलींसोबत आहेत ना ते, त्यासाठी आम्हाला टाकून पडले नाही तर आमच्यासाठी थांबलेच ते. बघूया आता पुढे काय करताय. आता पोहोचलो फायनली डहाणू बीचवरती. आणि आपल्याला तर आपला पालघरचा सिरवा बीचच आवडला, कारण की डहाणू बीच काय एवढं काय मिळत नाही. तुम्ही कारण इकडे या एकदा बघा इकडे येऊन कसं वाटते. त्याला आमच्या ब्लॉग मध्ये यायचा होता. गाईस आम्ही आले डहाणूला, बीच वरती आलेले. हे काय मन्या ब्लॉगरला दाखवा. गाईस आमच्या मन्या ब्लॉगर थकला इकडे, त्याला पाणी पाहिजे. थकला बोलतो. असे नमुने गाईज लवकर भेटत नाही, पण माझ्या नशिबात पडलेत. कसं आहे? एक घोडा आहे. गाईस थकलेलो होतो खूप. आता आलोय पाणीपुरी खायला, बघू शकतो. आता खाऊया पाणीपुरी आणि ब्लॉग आपला एंड करूया. आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकर दुसऱ्या व्हिडिओ. सबस्क्राईब मला आठवणीत करा. आठवण बरोबर तुम्हाला. जाऊया इकडे. बाय.